बरोबर आहे. स्पार्क इग्निशन इंजिन आणि एक कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. त्यामधलं हे कुठलं आहे? कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजे CI इंजिन. बरोबर. आता CI इंजिनचे पार्ट्स ओळखायचे आपल्याला. कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. तर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनचे पार्ट्स जर बघितले तर हे काय तुमचे एक फ्यूल इंजेक्टर असेल. त्यानंतर फ्यूल इंजेक्टर झाल्यानंतर मध्ये त्याला आहे सिलेंडर. जेवढे वरती फ्यूल इंजेक्टर तेवढे खाली काय त्याला सिलेंडर आहे. 1 2 3 4. याला किती सिलेंडर आहेत? 4 सिलेंडर. बरोबर आहे. आता एक कट सेक्शन आहे CI इंजिन. कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनचं काय आहे? कट सेक्शन. त्यातल्या त्यात डिझेल इंजिन आहे. बरोबर आहे. तर डिझेल इंजिन हे कसं ओळखणार तुम्ही? इंजेक्टरवरून काय करतात आपल्याला डिझेल इंजिन असं ओळखता येईल. आता याचे जर वेगवेगळे पार्ट्स जर बघायचे झाले तर डिझेल इंजिनचे पार्ट्स जर पाहताय तुम्ही, त्याला अल्टरनेटर आहे, इकडं रॅडिएटर लावलेले आहे, वरती काय असतो याचा कॅमशाफ्ट आणि खाली काय असतो क्रॅन्कशाफ्ट. त्याच्यानंतर ह्या बाजूला त्याच्या प्लेट फ्लायव्हील, त्यानंतर ह्या बाजूला त्याचा स्टार्टर. बरोबर आहे. आणि मध्ये काय त्याच्या कट सेक्शनमध्ये सिलेंडर आहे आणि सिलेंडरमध्ये आपल्याला ओपन दिसत आहे तर काय दिसत आहे? पिस्टन. बरोबर आहे. पिस्टनवरती वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत? रिंगा दिलेल्या आहेत. आता हा जो वरती दिलेला आहे कॅमशाफ्ट. कॅमशाफ्टचं काम काय आहे? तर जे काही तुमचे इनलेट आणि एक्झॉस्ट वाले त्या हॉलला काय करायचं आहे? ओपन आणि क्लोज करण्यासाठी आपण काय करतो? कॅमशाफ्टचा काय करतो? उपयोग करतो. जी काही 4 स्ट्रोकमध्ये पॉवर निर्माण होणार आहे ती कशाला ट्रान्सफर होते? खाली आपल्या क्रँकशाफ्ट. बरोबर आहे. आणि क्रँकशाफ्ट नंतर पुन्हा तुमच्या ड्राईव्हला काय होणार? ते डायरेक्ट तुमची ट्रान्समिशनला जाणार आहे. अशा पद्धतीचं आहे तुमचं काय आहे? डिझेल इंजिन, CI इंजिन मधला डिझेल इंजिन.